गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग। चलो गाइस, चला 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 सोनो, चल चल चल, लाईटच्या बाहेर चल, चल झोपू नको, चल चले, चल लवकर, हे बघ दरवाजा उघडलाय, चल ये, चल उठ, चल ना. तर एक दोन काम आहेत मध्ये, ते करायचे आणि मग तिथून मग ऑफिसला जायचं. तर काम आहे याचं नंबर प्लेट, जी वाकडी झाली आहे तिला थोडंसं प्रॉपर करायचं आहे. ही गाडी घेऊन जाते आज. गाडी गेलेली आणि सर्व्हिसिंगला सर्व्हिसिंगला आली आहे, वॉशिंग चालू आहे, वॉशिंग चालू आहे. नंतर सर्व्हिसिंग सर्व्हिसिंगला गेली आहे गाडी, तर सर्व्हिसिंग होऊन जाईल पूर्ण. 3 वर्षानंतर सर्व्हिसिंग येणार आहे प्रॉपर. दीड वर्षानंतर प्रॉपर सर्व्हिसिंग येणार नाही. 1.5 वर्षानंतर ही गाडी सर्व्हिसिंगला जाणार आहे. सर्व्हिस सेंटरमध्ये विचारलं मी तर काहीतरी 4,000 4,500 बोलतात नॉर्मल बेसिक सर्व्हिस. सो गाईज, मी गाडी तर सर्व्हिसिंगला दिली आहे आणि आता निघालो इथून. गाडी सर्व्हिसिंगला देऊन निघालो आहे, आता ऑफिसला जातो. तो बोलला की जर झाली सर्व्हिसिंग तर तो गाडी आणून देईल तिकडे ऑफिसमध्ये, बिकॉज जवळच आहे ऑफिसच्या, हार्डली एक 10 मिनिटावरती आहे. तर तो बोलला की जर काम झालं लवकर दुपार संध्याकाळपर्यंत तर तो आणून देईल मला गाडी तिथे ऑफिस येते आणि तिथून मग मी कलेक्ट करेल, मला जे काय पेमेंट आहे सर्व्हिस किती देऊन टाकेल. आता मी जाते ऑफिसला. ऑफिसच्या जवळ पोचलोय, ऑफिसच्या जवळ पोचलो येतो. बस एक 10 मिनिटात पोचेल, 5-10 मिनिटात पोचेल ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये पोचलोय फायनली, ऑफिसमध्ये पोचलो. आता जातोय वरती, गाडी सर्व्हिसिंगला दिली आहे. सर्वात मेन काम आज होईल. सर्व्हिसिंगला दिली आहे गाडी, तर सर्व्हिसिंग करून देईल संध्याकाळी. तर बघू सर्व्हिसिंग केल्यावरती कशी वाटते गाडी चालवायला. सो गाईस, आता आलं जरा खालती, ऑफिस स्टेशन खालती आलं, थोडं टाइमपास करायला. काय बोलायचं आहे, ब्लॉगिंग चालू केलं आहे. भरपूर जणांनी कालच्या व्हिडिओजमध्ये मला कमेंट टाकलेले, कालचे नाही सेकंड ब्लॉग्समध्ये, की ऑडिओमध्ये थोडंसं काम कर कौशल, ऑडिओ इम्प्रूव्ह कर. तर आता मी ट्राय करतो त्याच्यामध्ये ऑडिओ इम्प्रूव्ह करायचं. सो आता हे मी नवीन दुसरे माईक्स घेतलेत जे हेडफोन सारखे आहेत. सो मी त्यामध्ये आता साऊंड रेकॉर्डिंग करतोय. तर मला सांगा की यामध्ये काही प्रॉब्लेम येतोय का, काही इफेक्ट येतोय का. जर असेल तर मला सांगा, मग तसं मी त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करेल. नाहीतर मग मला दुसरं माईक्स, जो प्रॉपर माईक येतो तो घ्यावा लागेल. तो मग इथे इथे लावून मला बोलायला लागेल. हा, पण थोडं व्हॉइसमध्ये इम्प्रूव्ह होतोय. आवाज निघतोय बाहेर माझा, बिकॉज मला काय सवय नाही आहे बोलायची कंटिन्युटी. तर ती मी सवय लावून घेतोय स्वतःला की कसं काय होईल, ॲडजस्ट होतोय की नाही आवाज. तर मला सांगा नक्की हा ऑडिओ जो आता रेकॉर्ड होतोय तो कसा येतोय तुम्हाला. काय गाईस, तर मी साऊंड चेक करायला इथे थोडंसं नॉईज एरियामध्ये आलोय. तर मला सांगा, इथे खूप फॅक्टरीज आहेत. तर मला सांगा की आवाज कसा येतोय. मी चेक करेलच नंतर रेकॉर्डिंग
एडिटिंगला बसल्यावर. तर मला फक्त सांगा की कसं येतं आवाज. मला माहित नाही आता कसं येतं रेकॉर्ड. तर मला सांगा फक्त कसं वाटतंय. कसं येतंय मला आयडिया काही नाहीये. मी जेव्हा एडिटिंगला बसेल तेव्हा मला समजेल की काय चेंजेस आहे, काय होत आहे, किती ब्लर येतोय, किती फोकस टच करतोय तो. सो हे सगळं मला एडिटिंगला बसल्यावरच समजेल. तर मला आता काही आयडिया नाहीये. जस्ट मी चेक करतोय आणि हे मी नॉर्मल 1080 60 FPS ला करतोय, नॉर्मल व्हिडिओ मोडमध्ये. तर सर्व्हिसिंग वरून गाडी आली आहे. आता सर्व्हिसिंग वरून जी गाडी आली आहे ती बघायला बघतोय मी. कशी सर्व्हिसिंग झाली आहे त्याची, काय झाली आहे, किती चेंजेस केले त्याने, काय केलंय, कशी सर्व्हिस झाली बघून येतो. आता त्याचाच फोन होता. तर बघूया काय कशी केली त्याने सर्व्हिसिंग. तर गाईज सर सर्व्हिसिंग करून गाडी आली तर आहे ऑफिसमध्ये. मी आता बोलतच होतो की गाडी सर्व्हिस करून आलीच. आता नंतर येताना टेस्टिंग करूया कशी वाटते, कशी स्मूथ आहे, किती स्मूथ आहे, किती स्मूथ केली आहे त्याने. हे पण ठीक आहे. ब्रेकिंग्स पण ठीक आहेत. हे पण बरोबर आहे. गाडी सर्व्हिस झाली आहे. गाडी सर्व्हिस झाली आहे गाडी. माझ्या सर्व्हिसिंग म्हणून चावी तर आली आहे मला. आता टेस्टिंग करायचे की गाडी कशी चालते, किती स्मूथ झाली, किती स्मूथ केली आहे त्यांनी. सर्व्हिसिंग नंतर बघूया आता समजेलच. निघालो. सो गाईज ऑफिसमधून आता जस्ट निघालो, घरी जातो. आता गाडीची टेस्टिंग होईल. गाडी कशी चालली आहे, कशी सर्व्हिस झाली आहे, काय झालं मला माहीत नाही. आता सर्व्हिसिंगमध्ये समजेल आपल्याला, म्हणजे चालवल्यावरती समजेल. सो गाईज मी आलो आहे, गाडी पण सर्व्हिसिंग. सो गाईज मी आलो आहे घरी. गाडी सर्व्हिसिंग करून आणली आहे. ठीक आहे. आता सध्या तरी कवर असा घातला आहे, म्हणजे असंच घालतो मी कवर, बिकॉज पूर्ण घातलं तर मला तो गॅरेजवाला बोलला की उंदीर वगैरे घुसू शकतो गाडीमध्ये. सो मी असंच ठेवतो कवर वरच्यावर. फक्त टँक आणि सीट कवर सेफ राहीलमध्ये. तर गाडी आता लावली आहे मी, सगळं घेतलं. चावी बिवी, चावी, मोबाईल. मोबाईल तर खिशातच असतो. चावी घेतली आहे. तर गाडी पार्क करून आता बस बिल्डिंगमध्ये पोचलो. घरी जातो आता, थोडं फ्रेश विश होतो. जेवूया मस्त, की भूक लागली आहे. दुपारी नाश्ता केला, त्याच्यानंतर मग काय खाल्लं नाही का. नंतर 4 वाजता, 4 वाजता मी, 4:45 वाजता मी तिकडे ऑफिसमध्ये डाळ घेतलेली. ती थोडीशी चांगली वाटली म्हणून मी घेतली ती, आणि ती फक्त पियायला लगेच चहा पियायलो. सो असा काहीतरी शेड्यूल होता. सो आता मी जातो घरी. खूप फेस ऑइली झालाय. तर घरी जातो, फ्रेश होतो मस्त एकदम, आणि भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय.